नवी मुंबई पुलिस की बड़ी कार्रवाई, करोड़ों रुपए की ड्रग्स के साथ दो आरोपी गिरफ्तार। तलोजा में एनडीपीएस नारकोटिक्स टीम के सीनियर पीआई संदीप निगड़े की टीम को मिली बड़ी सफलता। 118 ग्राम हीरोइन और 143 ग्राम अफीम जब्त किया गया। दो आरोपी को ताबे में लिया गया है। बाजार की कीमत 1 करोड़ 2 लाख बताई जा रही है। पंजाब से ड्रग्स लेकर नवी मुंबई में तस्करी करते थे ये दो आरोपी। नवी मुंबई पुलिस ने ड्रग्स अभियान में जुड़ी हर एक क्राइम पर नज़र रखी है। फिलहाल इतना ही। मैं हूं सैफ खान और आप देख रहे हैं बीटीन न्यूज़ मीरा भाईंदर। आमच्याकडे अँटी नार्कोटिक्स सेल जे आहे त्याचे सीनियर पीआय संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये दोन पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे। त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1 कोटी 2 लाख रुपये आहे। पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते। नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाबमधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचा अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत। या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता।